बघू शकता तुम्ही हार पण आहे आणि आता खूप चांगल्या सजावट पण झालेली आहे. नाही तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्टचं शूटिंग एंडिंग दाखवतो. आणि हे बघा पहिली हे काय आहे ते ना माहिती मला, एवढं नावानं सांगू शकत, फक्त थोडेसे सांगू शकतो. हळदी, कुंकू, तांदूळ आणि नारळ आणि हा अगरबत्ती आणि इथं फुले आहे आणि पानं आहे आणि इथं रांगोळी काढली आहे आणि इथं आणि ब्राह्मण बसणार आणि हे बघू शकता हे असं फूल ठेवलेलं आहे आणि वरती पूर्ण डिझाईन आहे फुलांची. हे खरं फुलं आहे आणि अजून कसली विशिष्ट गोष्टीसाठी माहिती तर इथं खूप सारे फूल आहे आणि बाकी काही सामान आहे म्हणजे की तुळशीपत्र आणि वगैरे फूल वगैरे काय पण असेल पण आहे. आणि इथं आहे कळस, सगळं डेकोरेट केलेलं आहे. नाहीतर मागच्या व्हिडिओच्या शूटिंगच्या पहिले हे पूर्ण खाली होती जागा आणि आता पूर्ण रात्रीच्या रात्री ह्याला तयार केलेलं आहे. आणि वरती घंटी पण आहे. अरे घंटा कुठे? हां घंटा वरती डिझाईन बाकी सगळं. आणि कुलदेवतांचे अजून एक नाव बोलतो तर पहिला कुलदेव बापूदेव, दुसरा रक्षकदेव, तिसरा खंडोबादेव, चौथा भैरी. अरे यार थांबा मी तुम्हाला नंतर सांगेन. पहिले तुम्हाला हे सांगतो. हे बघू शकतात बाहेरून फुल डिझाईन आहे. तुम्हाला पहिले पण दाखवलेला पण आता नवीन लोक म्हणजे की खूप नवीन जागे आले. पहिले खाली होता हा हार पण होता, हा रांगोळी पण होती आणि बाकी सगळं काय नव्हतं. पाठ पण होता आणि तुळशीपत्र आणि फूल वगैरे ते पण नव्हता. तर तुम्हाला मी आता पूजाच्या नंतर सांगतो पण आता मी तुम्हाला सांगतो देवांचे नाव. बापूदेव, रक्षकदेव, खंडोबादेव, भवानीदेव, भैरीदेव हे सगळे 5 देवांचे नावं आहेत. आणि विसरला असेल तर परत एकदा आपण बघू शकतो की हे बघू शकतात इथं हंडा आहे, पाणी आहे आणि इथं काय आहे, इथं हे आहे काय पण असेल, हळदी आहे, चंदन आहे आणि इथं काहीतरी आहे आतमध्ये का असंच ठेवलं. आणि अजून बघा खंडा अजून एकदा दाखवला का कारण की काही लोक तर विसरतात. आणि इथं माईक ठेवलेला आहे आणि बाकी सगळं ह्यांचं नाव माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता. तर मी थोडंसं सांगतो. हे फुलं आहे आणि तुळशीपत्र आणि काही फुलं आहे त्यांचं नाव नाही माहिती. आणि हे बघा हे आहे हळदी, कुंकू आणि हे लाल टिक्का तो पण मी लावेल नंतर. आणि हे धूप आहे, हा धूप आहे आणि हा ज्योत आहे आणि हे रांगोळी आहे आणि हा इथं यजमान बसायचा आणि ब्राह्मण बसायचा पाठ आहे. हां आणि इथं तेल आहे आणि हे आहे मध आहे आणि हे आहे काय बॅटरी वगैरे. आणि इथे एक पेला आहे, पेलाच्या आतमध्ये काही नाही आहे. तुळशीपत्र मी तुम्हाला नंतर सांगेल व्हिडिओच्या एंडला. आणि फोटो पण पाठवेल, पाहिजे तर अजूनही तर पाठवेल. फोटो पण मी तुम्हाला अजूनही तर पाठवेल. स्टार्टिंग टू एंडिंग मी तुम्हाला फोटो पाठवेल, सगळं फोटो पाठवेल मी तुम्हाला आणि सगळं घालेल. आता बघू शकता तिथं चटई टाकलेली आहे. इथून आपण बघू शकतो की इथून आपला चाललेला आहे पूजा. तेव्हा जेव्हा पूजा चालू होईल तेव्हा मी तुम्हाला अजून एकदा ती व्हिडिओ दाखवेल. त्यासाठी थांबा आणि ब्रेक पण आहे. 10 मिनटं पण तयारी करा पूजा बघायला
अगर या व्हिडिओला लाईक झाले तर मी पण फेस रिव्हील करेल. अजून मी फेस रिव्हील नाही केलाय वगैरे. तुमचा मतलब इथं वरात येणारे आवाज तर येतोय. चला बघूया 10-5 मिनिटांनी. तर आतासाठी मी तुम्हाला माहिती सांगतो. इथं आमची तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जावा. त्या ब्लॉगचं नाव आहे आमच्या गावाची ब्लॉग. त्याच्यामध्ये जावा तर तुम्हाला एक शिव स्मारक दाखवतो. त्याचा आज 1 इयर कंप्लीट झाला आहे म्हणून आम्ही पूजा ठेवली आहे आणि ती पूजा व्हायला पाहिजे. हां, कसं एक्झाम्पल द्यायच्यासाठी आपण जेव्हा जन्म येतो, एक्झाम्पलसाठी जेव्हा जन्म होतं तेव्हा आपला 1 इयर ओल्ड होता ना, तेव्हा आपण बर्थडे करतो. तसं आमची शिव स्मारकची बर्थडे आहे. आणि अजून एकदा दाखवतो. हा बघा, अजून डेकोरेट केलं आहे आणि कळस बाकी सगळं हे बघू शकतात. हे पानं आणि हे वगैरे तुम्ही बघू शकता. स्लो पण करून बघू शकता, असं काय नाही. बाकी आपण बघूया हिला आत्ता जी वरात येईल त्याला. मग चला बघायला जाऊया. तर मित्रांनो, वरात आलेली आहे, बघू शकता. जवळ झाली आहे. अजून जवळ आल्यानंतर ती पालखी दिसते. तुम्हाला ना दिसत पण मला तर दिसते. हां, ते बघ, झेंडा दिसत आहेत 2. तिथं पालखी आहे. आता आपण थोडंसं जवळ जाऊन बघूया, मग चला निघूया. बघू शकतात आपण आलेलो आहे. आपण आलेलो आहे. एंडला पण फोटो दाखवेल कसली पालखी आहे. तर आपण निघूया आता. खूप मोठी गर्दी होती. गर्दीच्यामुळे आपण जास्त शूटिंग नाही कर पाहिलं आणि गर्दी पण खूप होती. तर आपण या खिडकीतनं बघूया. वरात अजून जवळच आली असाल. चला. अरे यार, अजून आली पण इट्स ओके. पण तुम्हाला मी लास्ट व्हिडिओच्या एंडिंगला फोटो तर दाखवणारच आहे ना. डोंट वरी, डोंट वरी, बाकी काय नाही. आपण चला वेट करूया 10-5 मिनिटासाठी.
बघायसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कुठे नका जा कारण की अजून मी फोटो नाही पाठवले आहे. फोटो बघा मग जा, नंतर मग लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये अजून कसली टॉपिक टाका. मला काय डोक्यात टॉपिक नाही आहेत म्हणून असे व्हिडिओ बनवत राहतो. अगर तुम्हाला ही व्हिडिओ चांगली लागली तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये टाका. आता पुढच्या व्हिडिओचा कसला टॉपिक